तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूण तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी, तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल। आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा। A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस। नमस्कार, मी दुर्वा कांबळी, माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं स्वागत। वळूया बातमीपत्राकडे, पण बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। पेणच्या डोलवीमध्ये रक्षकच बनला भक्षक, डोलवीच्या पोलीस पाटलानेच केला मित्राच्या मुलीवर अत्याचार, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली इरशाळवाडीतील पुनर्वसित घरांची पाहणी, निवडणुकीपूर्वी हाती चावी देणार दिली ग्वाही। दुबार आणि बोगस मतदार नोंदणीचा मुद्दा तापला, मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी घेतली निवडणूक अधिकाऱ्यांची भेट। चिपळूणमध्ये बालरंगभूमी परिषद मुंबईच्या वतीने महोत्सव, 2 दिवसीय जल्लोष लोककलेचा लोककलांवर आधारित कार्यक्रम, तब्बल 82 स्पर्धकांचा सहभाग। पाहूया सविस्तर वृत्त। रक्षकच भक्षक बनल्याची संतापजनक घटना पेण तालुक्यात घडली असून कायदा व सुव्यवस्थेची ग्रामीण भागातील जबाबदारी असणाऱ्या 62 वर्षीय पोलीस पाटलाने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना वडखळ विभागात घडल्याने पेण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पेण तालुक्यातील डोलवी येथील पोलीस पाटील याने आपल्या जिवलग मित्राच्या 14 वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे। मित्रानेच मित्राच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याने वडखळ परिसरात खळबळ माजली आहे, तर मुलीच्या वडिलांना मारण्याची धमकी देखील संबंधित व्यक्तीकडून देण्यात आली आहे। सदर प्रकरण अल्पवयीन मुलीच्या आईला समजताच तिने वडखळ पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केलाय। या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे, तर फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत। या संदर्भात वडखळ पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा 2012च्या कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। साधारणतः 1 वर्षांपूर्वी जुलै महिन्यात इरशाळवाडी येथे दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली होती। अनेक नागरिक यामध्ये मृत्युमुखी देखील पडले होते। त्यानंतर येथील नागरिकांचे स्थलांतर चौक येथील कंटेनर गार्डन मध्ये वर्षभर करण्यात आले। चौक परिसरातच नवीन इरशाळवाडीचे पुनर्वसन करण्यात आले असून जवळपास 44 घरांची सिडकोच्या माध्यमातून उभारणी करण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानकपणे इरशाळवाडी येथे भेट देऊन बांधलेल्या घरांची पाहणी केली व निवडणुकीच्या अगोदरच प्रत्येकाला हे घर सोपवण्यात येईल असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय। तसेच पुनर्वसित असलेल्या उच्च शिक्षित तरुणांना सिडकोमध्ये नोकरीची संधी देण्याची ग्वाही देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। तसेच येथील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचं देखील उद्योग मंत्री यांच्याशी चर्चा करून महिलांना घरबसल्या रोजगार उपलब्ध करून दिला जाईल असं देखील यावेळी मुख्यमंत्री म्हणाले। आधी आपले घरात जातील, आम्हाला समाधान असेल। साहेब, आजही इथे इरशाळवाडी दरडग्रस्तांनी रोजगार आणि रस्ता हे प्रश्न रस्त्याच्या संदर्भात आताच मी चर्चा केलेली आहे। रस्त्याचा विषय आताच माझ्या समोर आलाय। रस्ता देखील बांधला जाईल आणि रोजगाराच्या संदर्भात देखील मी संबंधितांना सूचना दिल्या आहेत आणि जे काही करायचं ते नक्की सरकार। सर, रायगड जिल्ह्यामध्ये दरडच्या घटना खूप घडतात, तर त्या पार्श्वभूमीवर आपण काय नाही, आता जिल्हाधिकाऱ्यांना या म्हणजे पावसाच्या पूर्वीच आपण सांगितलं होतं की जे काही लँडस्लाइड प्रोन एरिया आहे त्याचे आयडेंटिफिकेशन करणं आणि त्यांना पर्याय व्यवस्था त्यांचं पुनर्वसन तात्काळ करणं अशा प्रकारच्या सूचना दिल्या होत्या। त्यामुळे मला वाटतं यामुळे भविष्यामध्ये अशा दुर्घटना होऊ नये यासाठी सरकार प्रयत्न
बेलापूरमध्ये 16,000 दुबार आणि 18,000 बोगस मतदार असल्याचा पुरावा घेऊन मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे। नाव नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी काही सत्ताधारी नेत्यांच्या सांगण्यावरून बेलापूर मतदारसंघात तब्बल 35,000च्या वर दुबार आणि परप्रांतीय बोगस मतदारांची नोंदणी केली असल्याचं त्यांनी सांगितलंय। निवडणूक जिंकण्यासाठी अशी मतदार नोंदणी केली असल्याचा आरोप यावेळी गजानन काळे यांनी केलाय। आम्ही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले असून त्यांनी येत्या 2 दिवसात अशी नावे मतदार यादीतून वगळण्यात यावीत, अन्यथा आम्ही कोर्टाचे दरवाजे ठोठावणार असल्याचंही गजानन काळे म्हणाले। त्यामुळे अशा मतदारांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। बेलापूर विधानसभा 151 याच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांची भेट घेतली। या संपूर्ण 4 लाखाचा जो मतदार संघ आहे पूर्ण बेलापूर विधानसभा, यात 15,000 नावं ही दुबार मतदार आहेत, म्हणजे 30,000 नावं टोटल झाली। त्याशिवाय 18,000 असे मतदार आहे ज्यांचा कुठलाही थांगपत्ता लागत नाही। घरोघरी जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी ही गोष्ट पाहिली, त्या मतदार यादीवर काम केलं। आज 15,000 दुबार मतदार आणि 18,000 बोगस नावं अशी एकूण 33,000 नावांची संपूर्ण यादी तपशिलासह आज आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिली। आम्हाला अपेक्षा आहे त्यांच्याकडून की या सगळ्या गोष्टींवरती BLOच्या माध्यमातून त्यांनी उचित कारवाई करावी। सगळ्याच मतदारसंघात 288 महाराष्ट्रातल्या बोगस मतदारांचं प्रमाण हे प्रचंड वाढलेलं आहे। यात मोठ्या प्रमाणात बांगलादेशातून आलेली मंडळी सुद्धा सामील आहेत। त्यांचे आधार कार्ड इथे स्थानिक स्वराज्य संस्था इथल्या शासकीय यंत्रणांकडून बनवले जातात। परराज्यातून आलेली मंडळी ज्यांचं कुठलंही आधार कार्ड नसतं, कुठलंही इलेक्शनचं कार्ड नसतं, त्यांच्या कुठली तरी कागदपत्र बनवून ही नावं इथल्या सातत्याने बोगस निवडणुका करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील, विधानसभा लोकसभेत असतील, अनेक राजकीय पक्ष आणि या पक्षाच्या नेत्यांकडून होत आहे। आज ही बाब आम्ही निदर्शनास आणून दिलेली आहे। कारवाईची अपेक्षा आहे। जर नाहीच झालं तर न्यायालयाचे दरवाजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की ठोठावेल। रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील उमेद कर्मचारी महिला आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरल्यात। मागील 2 वर्षांपासून उमेद कर्मचारी महिला तसेच अधिकारी यांना कायमस्वरूपी महाराष्ट्र राज्य सरकारने समाविष्ट करून घ्यावे, तसेच महिला कर्मचारी यावेळी आपल्या मागण्या घेऊन रस्त्यावर उतरल्याने राज्य सरकारने 84 लाख कुटुंबांना आधार द्यावा, तसेच या कुटुंबाचा विचार करावा असे देखील यावेळी सांगण्यात आले। येणाऱ्या दिवसांमध्ये जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर संपूर्ण महाराष्ट्रात मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील त्यांच्याकडून देण्यात आलाय। आम्ही वेळोवेळी आंदोलनं करतोय, वेळोवेळी आमच्या उमेदच्या ज्या काही मागण्या आहेत त्या सरकार दरबारी नेतोय, पण त्याचा आम्हाला पाठपुरावा करून सुद्धा उत्तर येत नाही। आम्हाला आता आम्ही आंदोलन केलं त्यावेळी आम्हाला आत्तापर्यंत थांबायला सांगितलं होतं की ह्याच्यानंतर आम्ही तुम्हाला उत्तर देतो, पण आत्तापर्यंत आम्हाला उत्तर मिळालेलं नाही आहे। त्यामुळे आम्ही आता कालपासून काम बंद आंदोलन सुरू केलेला आहे। आणखीन हा जो आमचा महिला मेळावा जो चालू आहे आणि ज्या महिलांच्या ज्या काही आमच्या मागण्या आहेत, म्हणजे जे उमेद आमच्या होत्या मागण्या भरपूर, पण आम्हाला आता उमेद हे आहे हे आमचं कायमस्वरूपी आम्हाला एक हे मिळावं, त्याच्यासाठी म्हणून आम्ही आज हा मोर्चा काढलेला आहे। प्रांतपासून आम्ही सगळ्यांना निवेदनं देत आलेलो आहोत का तर सरकारने आमच्या ह्या सर्व ज्या काही चाललेल्या वाटचाली आहेत, ज्या उमेद आम्हाला कायम करण्यासाठीचं पाठबळ सगळीकडनं वाढावं, ह्याच्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। एकच मागणी आहे की आम्हाला ग्रामविकास अंतर्गत स्वतंत्र विभाग असावा, ही आमची मेन मागणी आहे। आणि हे झालं तर आमच्या बाकीच्या सगळ्या मागण्या त्याच्या अनुषंगाने सगळ्या पुरा होणार। म्हणून ही आमची एकमेव मागणी अशी आहे की ग्रामसंघ विभागाअंतर्गत आमचा एक उमेदचा स्वतंत्र विभाग असावा, आम्हाला अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांचा दर्जा प्राप्त व्हावा आणि आमचे जे कर्मचारी वगैरे आहेत ते आता जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर वगैरे असतील तर ते कायमस्वरूपी व्हावे, ही आमची इच्छा आहे आणि हीच आमच्या मागण्या आहेत। आणि याच्यासाठी आम्ही वारंवार प्रयत्नही केले। तर आज मी त्या महिलांना इथे सांगण्यासाठी हेच आले, सरकार आपलं आहे, सरकार अनेक चांगल्या पद्धतीनं महिलांसाठी निर्णय घेत आहे आणि त्यामुळे
मोर्चा आणि आंदोलन करण्यापेक्षा आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या सरकार समोर आपण मांडाव्या आणि त्यांचं जे काही म्हणणं आहे ते मी ऐकून घेण्यासाठीच आज इथे एक भारतीय जनता पार्टीची प्रतिनिधी म्हणून आलेली आहे आणि मला नक्की खात्री आहे, कारण मागच्या वेळेस सुद्धा त्यांनी जेव्हा आमच्याकडे जेव्हा सरकारकडे मागणी केली होती त्यांचं मानधन वाढवण्या संबंधी म्हणजे केडर सीआरपीचं, तर मला सांगायलाच आनंद होतोय की ते 3,000चं जे मानधन होतं ते 6,000पर्यंत नेऊन ठेवलेलं आहे आणि हा अतिशय चांगला निर्णय आज आमच्या सरकारनं घेतलेला आहे आणि म्हणून आत्ताच्या सुद्धा त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि मला नक्की खात्री आहे की हे महिलांना केंद्रबिंदू ठेवून सरकार चालत आहे, महिलांना सक्षम करण्यासाठीच हे सरकार आहे आणि म्हणूनच महिलांच्या ज्या काही मागण्या असतील त्या आपल्या सरकार नक्कीच पूर्ण करेल. देवरुख साडवली येथे बंद पडलेले विश्वकर्मा सामूहिक सुविधा केंद्र चालू करून लोहारकाम करणाऱ्या कारागिरांना पुन्हा काम मिळण्याकरिता जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी जिल्हा उद्योग कार्यालयात जाऊन महाव्यवस्थापक प्रकाश हणबर यांना चांगलंच धारेवर धरले. 24 तासात उद्योग सुरू करण्यासाठी तोडगा काढा, अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा देखील सावंत यांनी यावेळी दिलाय. जयस्तंभ येथे 2 ऑक्टोबर पासून उपोषणाला बसलेल्या कमलाकर मसूरकर यांच्याकडून जिल्हाध्यक्ष सावंत यांनी पूर्ण माहिती घेतली. साडवली देवरुख येथे विश्वकर्मा सामूहिक सुविधा केंद्र 4 वर्ष ठप्प आहे, त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर केंद्राच्या अध्यक्षाने उपोषण सुरू केले. परंतु ज्या उद्योग विभागाने पैसे दिले, मशिनरी दिली, त्यांनी पुन्हा उद्योग करण्यासाठी काहीही प्रयत्न केलेले नाहीत. 4 वर्षात उद्योगच सुरू होऊ शकला नाही, त्यामुळे कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. हे दुःख जाणून घेत भाजपा जिल्हाध्यक्षांनी महाव्यवस्थापकांना फैलावर घेतलंय. जनरेटरवर मशिनरी सुरू करण्यासाठी प्रयत्न देखील करा, वीज बिल माफीसाठी प्रयत्न करा, अशा सूचना राजेश सावंत यांनी यावेळी दिल्या आहेत. रत्नागिरीचे उद्योगमंत्री असून देखील त्यांच्याकडे महाव्यवस्थापकांनी प्रस्तावच न पाठवल्याने नाराजी व्यक्त केली जाते. तुम्हाला काय माहिती नाही, काय नाही, आता सांगता मला काय माहिती नाही मागं आणि आता बोलताय काय? अहो तुम्ही सक्षम असता तर ही वेळच नाही आली असती. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही आलेच म्हणतात ना, तुम्ही त्याच्या उलट तोडगा काढायचा, तो आजारी उद्योगाचा दाखवून काय तो मार्ग काढा, बोलण्याचा ऍटिट्यूड चेंज करा, असा प्रस्ताव पाठवा. अडचणी द्या. आम्ही काही केलं असतं तर सांगा ना. चुकीचं हेच केलं, काहीच केलं नाही. आता तुम्ही चुकीचं हेच केलं तर तुम्ही इथं बसून काहीच केलं नाही. मसूरकर साहेबांना विचारा. मसूरकर साहेब काय विचारा बसला. एकात्मिक बालविकास सेवा योजना राजापूर यांच्या वतीने 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2024 या दरम्यान 7वा राष्ट्रीय पोषण माह आयोजित करण्यात आला होता. या कालावधीत रक्तक्षय याविषयी मार्गदर्शन देखील करण्यात आले. वयोमानानुसार वजन व उंची पडताळून मुलांच्या मातांना आहाराविषयी मार्गदर्शन करण्यात आले. 3 ते 6 वयोगटातील मुलांना पूर्वशालेय शिक्षण देणे, 0 ते 3 वयोगटातील मुलांना लसीकरणाबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. लसीकरण सत्र आयोजित करून गरोदर माता व स्तनदा माता, 0 ते 6 वर्ष माता यांना मार्गदर्शन करण्यात आलं. निसर्गाचा समतोल राखावा यासाठी प्रत्येक मातेने व मुलांनी एक झाड लावणे व त्याची जोपासना करणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. 30 तारखेला झालेल्या सांगता समारंभ कार्यक्रमानिमित्त तालुक्यातील सर्व 10ही बीटमधील अंगणवाडी सेविकांसाठी व लाभार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धा, आहार स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. बालरंगभूमी परिषद मुंबईच्या वतीने जल्लोष लोककलेचा हा लोककलांवर आधारित स्पर्धात्मक कार्यक्रम चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात 2 दिवस सुरू आहे. लोककला नव्या पिढीपर्यंत पोहोचाव्यात, त्यांनी त्या जपाव्यात अशी यामागची भावना असल्याचं प्रतिपादन बालरंगभूमी परिषद मुंबईच्या अध्यक्षा अभिनेत्री नीलम शिर्के सामंत यांनी केलंय. बालरंगभूमी परिषद मुंबईच्या वतीने व रत्नागिरी शाखेच्या संयोजनाने नाट्य परिषद चिपळूणच्या सहकार्याने जल्लोष लोककला या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. रंगभूमी परिषद लहान मुलांना व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी काम करते. लोकसंस्कृती, बोलीभाषा जपणाऱ्या लोककला नव्या पिढीपर्यंत पोहोचाव्यात आणि त्याचं संवर्धन व्हावं यासाठी या महोत्सवासारखे उपक्रम आयोजित केले जात असल्याचं सांगण्यात आले. दिंडीने या लोककला महोत्सवाचा प्रारंभ झाला. यावेळी उद्घाटन कार्यक्रमाला अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा चिपळूणचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पटवर्धन, ज्येष्ठ लोककलावंत दत्ताराम भोजने, वसई विरार महानगरपालिकेचे उपायुक्त प्रसाद शिंगटे, बालरंगभूमी शाखा रत्नागिरीचे कार्याध्यक्ष ओमकार रेड्डी आदी उपस्थित होते. या लोककला महोत्सवात सामूहिक व एकच अशा तब्बल 82 स्पर्धकांनी सहभाग नोंदवलाय.
2 दिवस हा लोककला महोत्सव चिपळूणमध्ये रंगतोय। आज शनिवारी या लोककला महोत्सवाची सांगता होणार आहे। या महोत्सवाला जिल्ह्यातील शाळांचा मोठा प्रतिसाद लाभलाय। नाट्य परिषद शाखा चिपळूण, बालरंगभूमी परिषद रत्नागिरीचे सर्व पदाधिकारी व सदस्य कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करत आहेत। रायगड जिल्ह्याच्या तळा तालुक्यातील रोवळा या गावात कृषी विभागाकडून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत नाचणी पिकाची प्रात्यक्षिके सुधारित पद्धतीने राबवण्यात येत आहेत। नाचणी पिकाची प्रात्यक्षिके राबवण्यासाठी गावातील महिलांनी पुढाकार घेतला असून रोवळा येथील संतोषी माता महिला शेतकरी गट या गटातील महिलांनी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर सुधारित जातीच्या नाचणीची लागवड केली आहे। नाचणी सुधारित जातीचे उत्पादन व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून घेण्यात येते। यासाठी रोवळा गावातील कृषी सहाय्यक गोविंद पाशिमे व आत्मा बीटीएम सचिन लोखंडे यांच्याकडून वेळोवेळी महिलांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्यात येते। तसेच या महिला बचत गटांकडून नाचणीपासून विविध खाद्यपदार्थ तयार करण्यात येणार आहेत। यासाठी कृषी विभागाकडून प्रशिक्षणही देण्यात येणार आहे। रोवळा गावास भविष्यात नाचणीचे गाव म्हणून ओळख निर्माण करण्याचा या महिला बचत गटाचा मानस असल्याचं सांगण्यात आले। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील कोकणची कुलस्वामिनी, हाकेला धावणाऱ्या व नवसाला पावणाऱ्या श्रीदेवी काळकाई मातेच्या नवरात्री उत्सवानिमित्त सन 2023 पासून शासकीय सलामी देण्यास सुरुवात करण्यात आली आहे। यंदाच्या वर्षी देखील श्रीदेवी काळकाई देवीला शासकीय सलामी देऊन नवरात्र उत्सवाला सुरुवात करण्यात आली। गुरुवारी घटस्थापना झाल्यानंतर खऱ्या अर्थाने नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली। यानिमित्त काळकाई देवी मंदिर परिसरात विविध प्रकारचे स्टॉल्स उभारण्यात आले असून मंदिर परिसराला यामुळे जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले। खेड तालुक्यातील बैल मालक चालक आणि बैलगाडा प्रेमी यांची जनरल सभा रत्नागिरी बैलगाडा असोसिएशनचे उपाध्यक्ष सतीश आंबरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। या सभेला खेड तालुक्यातील मोठ्या संख्येने बैलगाडा मालक चालक व बैलगाडा प्रेमी उपस्थित होते। या जनरल सभेमध्ये तालुका संघटनेची स्थापना करण्यात आली। या संघटनेचे अध्यक्षपदी केळणे गावचे सुपुत्र संदीप उर्फ बावा कदम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। ही निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप कदम यांनी आपण खेड तालुक्यातील बैल मालक चालक यांच्यासाठी तनमन धन अर्पण करून काम करणार असल्याचं सांगितले। आज गेली वर्षभर आम्ही या प्रतीक्षेत होतो की खेड तालुका बैलगाडी संघटना एकत्र यावी आणि चालक मालक आमचे सर्व हौशीदार ते बैल मालक या ठिकाणी येऊन संघटना कुठेतरी स्थापन करावी हा उद्देश मनामध्ये ठेवून आज आम्ही इथे जमलो। जमल्यानंतर चांगली साधक बाधक चर्चा होत असताना उत्स्फूर्त पद्धतीनं 40 ते 45 लोकांनी या ठिकाणी सहभाग घेतला आणि या ठिकाणी आपण सगळे एकत्र चांगल्या मताने येऊन संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला। संघटना स्थापन करत असताना अध्यक्षपदी माझ्यावर जबाबदारी सर्व माझे सहकारी आहेत, त्याच्यानंतर उपाध्यक्ष आहेत, अध्यक्ष झाल्यानंतर उपाध्यक्ष, खजिनदार, कार्याध्यक्ष अशा रितसर पदांची निवड करून आम्ही संघटना स्थापन केली। संघटना स्थापन केल्यानंतर ध्येय धोरण पुढे ठरवली। ही संघटना काम करत असताना जिल्हा बैलगाडी असोसिएशन यांच्या अंतर्गत काम करेल आणि त्यांचे रूल्स रेग्युलेशन आम्ही फॉलो करून ही स्पर्धा आयोजित करणार आहोत। भविष्यात खेड तालुका संघटनेची आमचं मैदान पाऊस कमी झाल्यानंतर होईल आणि ही संघटना मर्यादित न राहता पुढे भविष्यात चांगल्या पद्धतीने वाटचाल करी हे मी आज या ठिकाणी जाहीर करतो। माझे सहकारी सगळे आहेत जे सगळेजण अतिशय प्रेमाने आणि सहकार्याने काम करतात। खेड तालुक्यात पूर्वी जुन्या जाणते आमचे महान म्हातारे लोकांनी ही स्पर्धा आयोजित करायची, आम्ही ते बांधावर जाऊन बघायचो, परंतु प्रत्यक्षात कार्यगत ही संघटना होते आणि त्याचा अभिमान मला अध्यक्षपदावर जात असताना त्याचा होत आहे। आम्ही पुन्हा एकदा सगळ्या गाडी मालक चालक आणि प्रेमी बैलगाडा सर्वांना या आजच्या सभेचं सर्व श्रेय त्यांना देतो आणि जबाबदारी आजपासून मी स्वीकारतो।
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकरिता प्रतिवर्षी रायगड जिल्ह्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देणाऱ्या गौरीशंकर मिठाईवाले परेल मुंबई यांच्याकडून यावर्षी देखील विद्यार्थ्यांना वह्या व खाऊचं वाटप करण्यात आले। स्वर्गीय गौरीशंकर चित्तरमल अग्रवाल व स्वर्गीय सावित्रीबाई गौरीशंकर अग्रवाल यांच्या स्मरणार्थ सामाजिक कार्यकर्ते कृष्ण महाडिक यांच्या प्रयत्नाने व परळ सार्वजनिक उत्सव मंडळ यांच्या मार्फत दक्षिण रायगड जिल्ह्यातील 24 शाळांमध्ये 3500 विद्यार्थ्यांना मोफत वह्या व खाऊचं वाटप करण्यात आले। शुक्रवारी तळा शहरातील गोपीनाथ महादेव वेदक व तळा मराठी शाळेत वह्या वाटपाचा कार्यक्रम पार पडला। या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते कृष्णा महाडिक, उद्योजक विजय नागरथ, वेदक शाळेचे चेअरमन महेंद्र कजबजे, मुख्याध्यापक दिलीप ढाकणे, शिक्षक विठ्ठल रेणुकर यांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सलग 5व्या वर्षी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान पेंट शाखेने नुकत्याच झालेल्या गणेशोत्सव काळात गणेश भक्तांनी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येताना कोणत्याही प्रकारचे हार, नारळ, पेढे, मिठाई, फळे न आणता त्याच पैशात विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल असे शालेय साहित्य आणण्याचं आवाहन केलं होतं। त्या आवाहनाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत अनेक गणेश भक्तांनी वह्या, पुस्तके, खोडरबर, शॉर्पनर, पेन, पेन्सिल यांसारखे शालेय साहित्य आणले होते। ते साहित्य एकत्र करून काल सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या मावळ्यांनी पेण तालुक्यातील तरणखोप येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील 128 विद्यार्थ्यांना हे शालेय साहित्य वाटप केलंय। यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे राज्य कार्याध्यक्ष समीर म्हात्रे, माजी तालुका अध्यक्ष रोशन टेमघरे, शाळेच्या मुख्याध्यापिका नीता पाटील, शालेय शिक्षण समिती सदस्य विनोद पाटील, शाळेतील विद्यार्थी, शिक्षक यांसह सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे मावळे मोठ्या संख्येने उपस्थित होते। वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची। पाहत रहा फक्त माझे कोकण।